कालपासून सोशल मीडियावर एक नाव मोठं चर्चेत आहे, ते म्हणजे एम-आय-एमच्या नगरसेविका सहर शेख. आता हे नाव का चर्चेत आहे, त्या नावाची इतकी चर्चा का सुरू होतीये, हे सगळं आपण वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाहिलं असेल. अर्थात त्यांनी त्यांचा विजय झाल्यानंतर जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये जे काही त्यांनी वक्तव्य केलं, त्या वक्तव्यामुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं असलं तरीही आता एक याला वेगळं वळण भेटतंय. कारण या सगळ्यांमध्ये दुसरं एक नाव पुढं आलं, ते म्हणजे पैगंबर शेख. आता हे पैगंबर शेख कोण आहेत आणि सहर शेख कोण आहेत, यांच्यामध्ये नेमकं बिनसलं काय, काय मुद्दा आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या काळात काय होऊ शकतो, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. खरं तर महानगरपालिकेच्या या इलेक्शननंतर वेगवेगळ्या पक्षाची ताकद दिसली. अशातच एम-आय-एमची ही मोठी ताकद दिसली. म्हणजे जवळपास 120पर्यंत त्यांच्या जागा पूर्ण महाराष्ट्रभरात आल्या आणि हा एक चांगला मोठा आकडा आहे. आता ह्या जागा का आल्या, नेमकं कुठून खतपाणी मिळालं, विचारधारेचा यामध्ये काय रोल आहे, दुसऱ्या पक्षांचा यामध्ये काय रोल आहे, या सगळ्या चर्चेच्या गोष्टी आहेतच. पण आता अचानकच ही वाढत जाणारी संख्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिंतेची गोष्ट ठरते का, हाही मोठा प्रश्न आहे. कारण की हैदराबादहून सुरू झालेला पक्ष नांदेड वाया औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर करून सरळ मुंबई मुंब्राच्या दिशेने गेलेला आहे. अर्थातच महाराष्ट्रभरात याची व्याप्ती वाढत चालली आहे. जेव्हा नवीन नवीन पक्ष हा महाराष्ट्रात येत होता, तेव्हा या पक्षाच्या विचारधारेला कोणीही सहमत होत नव्हतं. म्हणजे कट्टर मुस्लिम विचारसरणी जरी ते पेरत असले त्यांच्या भाषणातून, तरीही मुस्लिम बरेच लोक हे त्यांना पसंत करत नव्हते, हेही वास्तव होतं. पण अचानक हे सगळं बदलायला लागलं. याची कारणं काय? तर याची कारणं जी काही भारतीय जनता पक्ष असेल किंवा कट्टर हिंदू पक्ष असतील, संघटना असतील, ती जे काळजी बोलून दाखवत होते, त्यातलंच काहीतरी समीकरण कुठे ना कुठे खरं ठरतंय की काय, असे काही मुद्दे सहर शेख यांच्या भाषणातून पुढे आले. त्यांनी भाषणामध्ये विरोधकांवर टीका करत असताना एक वाक्य बोललं की आता सगळं मुंब्रा आगामी काळात हिरवं करायचं आहे. अर्थात त्या भाषणामध्ये त्यांनी इतर मुद्देही मांडले, पण सगळ्यात जास्त आक्षेपार्ह जर कोणती गोष्ट वाटत असेल तर ही गोष्ट आहे. अर्थात भारतीय जनता पक्ष ही भगव्या संदर्भात तसंच बोलतं, इकडं मुस्लिम तसंच बोलायला लागले. म्हणजे एम-आय-एम पक्ष सगळे मुस्लिम नाही. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कट्टरवाद हा उफळत चाललाय आणि या कट्टरवादाच्या उफाळण्यामुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समीकरण आगामी काळात तयार होऊ शकतात आणि हीच गोष्ट प्रत्येक विवेकशील विचार करणाऱ्या तरुणाला, माणसाला न पटणारी आहे. आणि यातलाच एक तरुण म्हणजे पैगंबर शेख. अर्थात बऱ्याच जणांना हे नाव ऐकून थोडासा धक्काही बसला असेल, पण जे लोक सोशल मीडियावर आहेत किंवा मग इतर वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्या ऐकत असतात, व्याख्यानं ऐकत असतात, त्या ऐकणाऱ्या माणसांना हे नाव नवीन नसणार आहे. शाहू फुले आंबेडकर विचारसरणी महाराष्ट्रभरात ते पेरण्याचं काम करतात. आता अशा वेळेस मुस्लिम समुदाय एम-आय-एमकडे वळत असताना पैगंबर शेख यांनी एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बोललेल्या सगळ्या गोष्टीला टॅकल केलं. म्हणजे सहर शेख यांनी बोललेल्या गोष्टीला टॅकल केलंच, पण अनेक नवीन मुद्देही उपस्थित केले. त्यामध्ये सहर शेख भाषणामध्ये असंही म्हणाल्या होत्या की हे सगळं शक्य हे अल्लामुळं झालंय. अर्थात पैगंबर शेख यांचा अल्ला संदर्भात काहीही म्हणणं असलं तरीही ही सगळी जी निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडून देण्याची प्रक्रिया आहे, सर्वसामान्य जनतेनं त्यांना निवडून दिलं, हे सगळं संविधानामुळे झालं. त्यामुळे संविधानाचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं होतं, असं पैगंबर शेख यांचं म्हणणं आहे. त्याला दुसरी बाजू सहर शेख यांनी असंही सांगितलं की फक्त एका भाषणावरून मला जज करू नका, मी बाकीच्या भाषणात अनेक गोष्टी बोलले. राहिला प्रश्न हिरव्या संदर्भातला, तर माझ्या हातात भगवा धागाही, तो त्यांनी भगवा धागा दाखवला आणि माझ्या पक्षाचं चिन्ह रंग हा हिरवा आहे आणि मी त्या हेतूनं बोलले, याला कोणताही धार्मिक रंग देऊ नये असंही त्यांनी सांगितलं. अर्थात हे किती पटणार आहे हा त्याच्या मनाचा विषय आहे. पण
आता इथं पैगंबर शेख यांनी दुसरी एक गोष्ट मांडली की जेव्हा तुम्ही निवडून येता, निवडून आल्यानंतर जे काही तुमचं पहिलं भाषण असतं जनतेसमोरचं, तिथं संविधान विसरता कामा नये, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर मात्र सहर शेख यांचे जे काही मुद्दे आहेत अगोदरच्या भाषणाचे ते गळून पडतात. याचं कारण असं की निवडून येण्यापुरतं संविधानाचं नाव घ्यायचं, सर्व धर्मसमावेशक भूमिका घ्यायची आणि निवडून आल्यानंतर कोणत्या तरी एका पक्षाची भूमिका समोर ठेवून वक्तव्य करायचं, ही त्यांची शैली आहे का, असाही प्रश्न आता विचारला जातोय. आणि जर आपण एकंदरीत एम-आय-एमच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं जर पाहिलं तर आम्ही सर्वसमावेशक भूमिका घेतो, हे ते असं म्हणत जरी असले, त्यांचे उमेदवार इतर बिना मुस्लिम काही असले तरीही भाषणांमधून ते जे भूमिका मांडतात ते कुठे ना कुठे कट्टरवादाकडे झुकतात का, असाही प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाची जी भाषणं आहेत, कट्टरतावाद जो आहे त्याला टॅकल किंवा त्याच्या बरोबरीनंच एम-आय-एम जर यायला लागलं तर या देशामध्ये एक वेगळं चित्र तयार होईल. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून जी काही भूमिका मांडली जाते ती अत्यंत चुकीची आहे. आणि या दोन्ही पक्षांच्या चुकीच्या भूमिकेबद्दल मध्यस्थी भूमिका घेऊन पैगंबर शेख यांनी एक नवीन दृष्टिकोन ठेवला असल्याचं दिसून येत आहे. आता या सगळ्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षात अगोदर सहर शेख होत्या आणि त्यांना तिकडून तिकीट मिळालं नाही, म्हणून ते एम-आय-एममध्ये आल्या. आता एम-आय-एममध्ये आल्यानंतर त्यांनी विजय संपादन केला आणि जितेंद्र आव्हाड यांना हरवलं आणि त्यांच्याबद्दलची ती जी नाराजी आहे, एक खुन्नस आहे, ती आता पेटून उठली आहे. पण पैगंबर शेख असंही म्हणतात की जर राष्ट्रवादी शरद पवार गटाने जर त्यांना चिन्ह दिलं असतं, म्हणजे निवडणूक लढण्याची संधी दिली असती, तिकीट दिलं असतं, तर आज ते एम-आय-एमबद्दल जितकं बोलताय तितकं बोलल्या नसत्या. त्या तुतारीबद्दल बोलल्या असत्या, रामकृष्ण हरीबद्दल बोलल्या असत्या. त्यामुळे हे सगळे जे काही फंडे आहेत ते राजकीय फंडे आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. काही असलं तरीही दोन्ही विचारसरणी या वादाकडे जर जायला लागल्या तर त्या आगामी काळात महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट आणि दुर्दैवी ठरू शकतं. त्यामुळे हिंदू, मुस्लिम किंवा दुसरा कोणताही धर्म जर कट्टरवादाकडे आणि त्यातल्या त्यात राजकारणामध्ये आपली धार्मिक गोष्टी घेऊन जात असेल तर ती आगामी काळासाठी निश्चित धोकादायक गोष्ट आहे. एम-आय-एमबद्दल तसंच घडतंय का? मुस्लिमांसमोर एम-आय-एमच पर्याय का वाटतो? या दोन्ही प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.